27 डिसेंबर 2025चा तो दिवस होता. साधारणतः सकाळचे 12 वाजलेले असतील. अनिकेत नावाचा ट्रक ड्रायव्हर दिवसाचं जे काय भाडं झालेलं आहे ते देण्यासाठी मालकाच्या बंगल्यावरती आलेला होता. त्या ठिकाणी मालक तर नव्हता, पण त्याने बघितलं की मालकाची आई किचनमध्ये स्वयंपाक करत आहे. हे बघितल्यानंतर त्याला राहवलं नाही. हा अनिकेत त्या किचनमध्ये जातो आणि मालकाच्या आईची साडी वर करून पाठीमागून दणके द्यायला लागतो. तिच्यासोबत शरीरसंबंध करायला लागतो. त्याची आई ओरडत होती. अचानक त्या ठिकाणी मालक आला. मालक हे दृश्य बघून पिसाळून गेला. त्याने त्या दोघांसोबत असं काही केलं त्या किचनमध्ये. हे जाणून घेतल्यानंतर तुम्ही म्हणणार आहात की त्यानं बरोबर केलं. काय आहे पूर्ण गोष्ट तुम्हाला सांगणारच आहे. विषय खोल आहे. या खोल विषयामध्ये खोलपर्यंत जायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामधील पुणे जिल्हा, त्या जिल्ह्यामधील एक छोटंसं गाव. या गावामध्ये 2012मध्ये एक छोटासा पोरगा रडत बसलेला होता. भीक मागायचा की पैसे द्या, मला जेवण केलेलं नाही मी 2 दिवसापासून. खूप मेहनत करून भीक मागत होता, पण त्याला कोणी अजूनपर्यंत भीक दिलेली नव्हती. रडत खडत बसलेला होता फुटपाथवरती. त्या ठिकाणी महिपाल नावाचा एक व्यक्ती त्या ठिकाणी येतो आणि त्या पोराला म्हणतो की काय झालं बाळा, तू भीक का मागतोय? तो म्हटला की भूक लागली, मला पैसे पाहिजे होते म्हणून भीक मागतोय. महिपाल म्हणतो की तुझे आई वडील कुठं आहेत? तो लहानसा पोरगा अनिकेत त्याला म्हणतो की माझी आई तर एका प्रियकरासोबत पळून गेली. बाप दारू पिऊन अगोदरच मरण पावलेला आहे. अशी त्याची अवस्था होती. त्यामुळे म्हणला मी भीक मागतोय. हा महिपाल त्याला म्हणला की मग तू काम करायचं ना, तू असं का करतोस? तो म्हणला की काम तर भेटेना ना, माझ्यासारख्या 14 वर्षाच्या पोराला काम कोण देणार आहे? ज्यावेळेला तो असा म्हणतो अनिकेत, महिपालच्या डोक्यात विचार येतो की मी पण ट्रक चालवतोय, माझ्यासोबत जर हा आला तर माझ्यासोबत काम करेल, राहील माझ्यासोबत, त्याला थोडेफार पैसे पण मिळतील, त्याचं आयुष्य सुधरून जाईल. त्यामुळे त्याने त्याला घरी घेऊन गेला. त्याची बायको होती. त्याचंही महिपालचं 2 वर्षापूर्वीच लग्न झालेलं होतं. त्याची बायको म्हणते की कोणाला घेऊन आलात आणि हा कोण आहे? महिपाल म्हणतो की असा असा विषय झाला होता, रस्त्यावरती भीक मागत होता, कामाची गरज होती, म्हटलं माझ्यासोबत गाडी चालवायला मदत करेल आणि हा पुढे चालून याचंही आयुष्य सुधरेल म्हणून याला घेऊन आलो. तर त्याची बायको म्हणते की महिमा, हा राहणार कुठं मग? महिपाल म्हणाला की आपल्यासोबतच राहणार, आता जे काय आहे ते आपल्यासोबतच करेल, काम करेल, राहील. असं म्हटल्यानंतर ती महिमा म्हणते की तसं कसं चालेल, आपल्याला एक आता तर 1 वर्षापूर्वी एक लहान मूल झालंय आणि हे अजून कुणाचं मूल आणलं? महिपाल त्या महिमाला म्हणतो की हे बघ, तुलाही मदत होईल कामामध्ये, मलाही मदत करेल, तुझ्या घरामध्ये मदत केली म्हणजे तुलाही चांगलं वाटेल. असं म्हटल्यानंतर महिमा म्हणते ठीक आहे चालेल, ठेवून घ्या. आता हा जो महिपाल होता हळूहळू मेहनत करत होता. दिवसेंदिवस तो ट्रक ड्रायव्हर की सोडून आता ट्रकचा मालक बनलेला होता. हळूहळू तो अनिकेत पण त्याला मदत करायचा. अनिकेतवरती महिपालचा चांगलाच विश्वास बसलेला होता. अनिकेत खूप मेहनत करून त्याचा विश्वास जिंकल्यानंतर आता त्याच्या गाड्या वगैरे सांभाळायला लागला होता. त्याच्यासोबत गाडीवरती कामाला जायचा. त्याचा हिशोब जो आहे तो अनिकेतच बघायचा. महिपालने खूप मेहनतीने दिवस-रात्र मेहनत करून ड्रायव्हर की सोडून गाडी घेतली. गाडी घेऊन आता त्याच्याकडे 4 ते 5 ट्रका उभा केल्या होत्या त्याने दारात. त्याने स्वतःची ट्रान्सपोर्ट कंपनी चालू केली होती. महिपालला आता एवढा पण टाईम नव्हता की तो घरी येईल, जेवण करेल आणि मग ट्रककडे जाईल. तो कायम ऑफिसमध्ये असायचा. कधी-कधी घरी यायचा. कारण त्याला माहिती होतं हा अनिकेत जो आहे त्याला मुलासारखा सांभाळला आहे. त्यामुळे हा त्याच्या घरावरती लक्ष देतच आहे. त्याच्या बायकोला जे काय नको हवं ते बघतच आहे. महिपालचा तो पोरगा ज्यावेळेला अनिकेत आला होता त्यावेळेला 1 वर्षाचा होता समीर. आता त्याचं वय 17 वर्ष होतं. समीर आता कॉलेजला जायला लागला होता 11वीला. समीरला हा जो अनिकेत आहे छोटे मालक म्हणायचा, मालक, मालक, छोटे मालक म्हणायचा. कायम त्याला नावाने कधी हाक मारली नाही, मालकच म्हणायचा. या दोघांमध्ये चांगली मैत्री होती. आता हे बघून महिपालला पण भारी वाटायचं आणि ती महिमा जी आहे तिलाही भारी वाटायचं. म्हणायची चला दोघांमध्ये चांगलं जुळतंय, पुढे चालून दोघं काहीतरी करतील. ही जी महिमा होती महिपालची बायको आता पूर्णपणे निवांत झालेली होती. हा जो महिपाल होता कष्ट करायचा, पैसे कमवायचा, घरदार वगैरे चांगलं बांधलं होतं. ना महिमाला पैशाचं टेन्शन होतं ना तिच्या पोराचं. एकच पोरगा होता, तो पण मोठा झालेला होता. आणि जो काय घरकाम आहे हा अनिकेत करू लागायचा. त्यामुळे ही पूर्णपणे फ्री झालेली होती. आता ही जी महिमा होती तिने असं म्हणू शकतो की आत्ताच जवानीमध्ये पाय ठेवला होता. पूर्णपणे आता उतावळी झालेली होती. महिपाल कधी आला घरी त्याच्यासोबत शरीरसंबंध करायला बघायची. पण महिपाल त्याचं वय उतरतं गेलेलं होतं कष्टाने, कामाच्या स्ट्रेसमुळे, वाढत्या वजनामुळे तो काही जास्त शरीरसंबंध करू शकत नव्हता महिमासोबत.
कधी तर करायचा, कधी नाही. आता हीच गोष्ट महिमाला खटकत होती. महिमाला अजून काहीतरी पाहिजे होतं. तिने हळू या अनिकेतवरती लक्ष द्यायला चालू केलं. ती म्हटली, "माझा पोरगा थोडीच आहे. हा तर कोणाचा पोरगा, आपल्याला काय करायचं आहे? आपली गरज भागली, बास झालं." म्हणून तिने अनिकेतवरती अशी नजर टाकायला चालू केली, की अनिकेत तिच्या जाळ्यात फसावा आणि तिच्यासोबत शरीरसंबंध करावे. अनिकेत दिसला की त्याच्यासमोर पदर पाडणे, ब्लाऊज एवढं असं डीप घालणे, तिचं पूर्ण अर्धी छाती दिसायची त्याला. परत तिच्यासोबत बोलणे, मनमोकळेपणाने गप्पा मारणे, गर्लफ्रेंड आहे का, नाही का, असं केलं का, ट्रकवरती जाता त्यावेळेला टोलवरच्या बाया ठोकल्या का, असं बोलायची. त्यामुळे या अनिकेतला थोडं वेगळं वाटायला लागलं, कारण हिचं बिहेवियर अचानकच बदललेलं होतं. अनिकेतला काय समजत नव्हतं. अनिकेत दुर्लक्ष करायचा, म्हणायचा, "जाऊ द्या, असेल वयानुसार झालं असेल असं." म्हणायचं की मला लहानपणीपासून यांनी सांभाळले, आश्रय दिलाय, तर यांच्याच घरात मी धोका कशाला करू, असं म्हणून त्याने सरकत गेलं होतं. पण ही जी महिमा होती ती म्हटली की याला जर फसवलं, दिसायला सुंदर पोरगा आहे, भारी, घरातल्या घरातच कधी पाहिजे त्यावेळेला करू शकेल, म्हणून तिने काही प्रयत्न सोडला नाही. 24-25 वर्षाचा पोरगा किती दिवस कंट्रोल करणार? एक अशी जवान बाय समोरून ऑफर देते म्हटल्यानंतर त्यालाही हळूहळू कंट्रोल होईना. एक दिवशी जे नको होतं तेच घडलं. त्यांचा मुलगा समीर तो बाहेर गेलेला होता आणि हा महिपाल तर बाहेरच असायचा. किचनमध्ये हे दोघं काम करत होते. अचानक या अनिकेतला काय झालं काय माहिती. अनिकेतने तिच्यापाशी गेला. तिच्या अशा म्हणजे मानेवरनं तोंड फिरवायला लागला, किस घ्यायला लागला. पूर्ण तोंडाची किस घेतली, केस सोडली. ती साडीवर केली. त्या ठिकाणी त्यांनी दोघांनी शरीरसंबंध करायला चालू केले. किचनच्या कट्ट्यावरती ठेवून शरीरसंबंध केले जबरदस्तपणे. त्यावेळेला अनिकेतची पहिली वेळ होती, त्यामुळे त्याने या महिमाला चांगल्या पद्धतीने रगडून काढलं होतं. जे महिमाला पाहिजे होतं ते तिने मिळवलंच होतं. ही जी महिमा होती आता अनिकेतला म्हणते, की आपण असंच आपलं नातं पुढे चालू ठेवू. कधीही काय अडचण आली तर मी आहे. मी बिनधास्तपणे कोणालाही सामोरे जायला तयार आहे. अनिकेतला तर काय भीती होती, ज्यावेळेला त्याची प्रेमिकाच त्याच्यासोबत आहे म्हटल्यानंतर. महिना गेला, वर्ष गेलं, 1.5 वर्ष, 2 वर्ष. आता हा जो अनिकेत होता तोही ढिला पडायला लागला होता. वारंवार हिच्यासोबत शरीरसंबंध करून दिवसातून 2 वेळा, 3 वेळा. त्यामुळे आता पूर्णपणे हा पण ढिला पडायला लागला होता. महिमा जी आहे नाराज राहायला लागली होती दिवसेंदिवस. त्यावेळेला या महिपाल तिचा नवरा त्याच्या लक्षात आलं. त्यालाही या दोघांची गोष्ट माहिती होती, पण तो म्हणायचा की जाऊ द्या, घरातली गोष्ट घरात राहील आणि ही जर काय मी तिला म्हणलो तर पूर्ण समाजामध्ये आपली बदनामी करेल. एवढं मोठं आपलं नाव आहे, सगळं मातीत जाईल. त्यामुळे तो गप्प बसला होता एवढे दिवस. ज्यावेळेला ही नाराज राहायला लागली त्यावेळेला हा महिपाल तिला म्हणतो की काय झालं? अनिकेत आता बरोबर करत नाही का? अनिकेत टायमिंग देत नाही का? असं म्हटल्यानंतर ही महिमाचे डोळे चमकतात. म्हणली, "काय म्हणताय तुम्ही?" "हो," म्हणला, "मला माहिती आहे सगळं तुमचं. मी 2 वर्ष झालं बघतोय, पण मी काय म्हणलो नाही." त्याच दिवशी महिपालने त्याच्या बायकोला रूममध्ये बोलवलं शरीरसंबंध करायसाठी. त्यावेळेला रूममध्ये गेल्यानंतर म्हणला, "नाराज होऊ नको. अनिकेतला फोन कर, रूममध्ये बोलव." अनिकेतला थोडं वेगळं वाटतं. म्हणला की महिपाल रूममध्ये आहे आणि मला कशाला बोलवती. त्यावेळेला अनिकेत दबकत रूममध्ये गेला, पण महिपाल समोर ही महिमा जी आहे अर्धनग्न अवस्थेत बसलेली होती. बोलवलं, रूम लॉक करायला लावली. रूम लॉक केल्यानंतर महिपाल म्हणला, "चल मी पुढनं करतो, तू मागणं कर." त्यावेळेला त्याला काय समजेना. म्हणला, "कर म्हणलं ना, का टेन्शन घेतोय? आता हिला जी आग आहे तिची दोघाला मिळूनच भागवावं लागणार आहे." असं म्हटल्यानंतर त्या दोघांनी त्यावेळेला शरीरसंबंध केले. ही जी महिमा आहे पूर्णपणे खुश झाली होती. या तिघांचे असे संबंध 8-10 दिवस चालले. या महिपाल आणि महिमाचा पोरगा जो समीर होता ट्रिपला गेलेला होता. आता समीर तर ट्रिपवरून आला होता, पण ह्या तिघांच्या लक्षात नव्हतं की याला माहीतच नाही. तर विषय असा झाला, ज्यावेळेला हे तिघं शरीरसंबंध करत होते त्यावेळेला हा समीर तिथंच बसलेला होता बाहेर त्याच्या रूममध्ये. त्यावेळेला बघतो तर काय, त्याच्या रूममधून यांचा दरवाजा दिसत होता. तो आरामात मोबाईल बघत बसलेला होता. या महिमाच्या आणि महिपालच्या रूममधून आधी अनिकेत बाहेर निघतो, मग महिमा बाहेर निघते आणि मग महिपाल बाहेर निघतो. त्याला काय समजत नाही. म्हणला चला काहीतरी काम असेल. हे सारखं रिपीट व्हायला लागल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की हा विषय असा आहे की हे तिघं मिळून तोंड काळं करतात. त्यावेळेला त्याला राग आला, लय राग आला. एवढे दिवस आमच्याच घरामध्ये राहून आमच्याच आईसोबत असं करतोय म्हणून त्या अनिकेतवरती त्याचं डोकं फिरलं. त्याने विचार केला की आता ह्याचा आपल्याला बंदोबस्त करावाच लागेल. 27 डिसेंबर 2025चा तो दिवस होता. हा समीर जो होता कॉलेजला गेलेला, महिपाल बाहेर गेलेला होता आणि ही त्याची महिमा बायको किचनमध्ये स्वयंपाक करत होती. ट्रकचं भाडं घेऊन हा अनिकेत घरी आला. बघितलं तर कोणी नव्हतं. त्यावेळेला त्याने गेला किचनमध्ये
आणि पूर्णपणे ज्यांची जी प्रोसेस आहे शरीर संबंध करायची ती करायला चालू केली. 12-1 वाजता समीरचं कॉलेज सुटल्यानंतर समीर घरी आला. त्यावेळेला आईला शोधत होता, तर बघितलं तर काय किचनमध्ये चालू आहे यांचं, की त्यांना लक्षच नाही की त्यांचा पोरगा आला आहे, काय आहे, काय आहे. त्यानं काय केलं, त्याच्या रूममध्ये गेला, पिस्तूल होतं त्यांच्यापाशी. मोठी व्यावसायिक माणसं म्हटल्यानंतर त्यांच्याकडे लायसन होती, आणलं. डायरेक्ट समीर पुढे बघून करत होता, मागणं डोक्यामधनं घातली गोळी. त्या महिमाला पण घातली. तिथं दोघे पडली. आता 4-5 तास तिथं टी व्ही बघत बसला, जेवण वगैरे केलं. त्याचा बाप आला. तो बायकोला हुडकत होता, शोधत होता. म्हणला, "आई कुठं आहे तुझी?" "आईपाशी द्यायचं आहे का?" म्हणला. "वर गेली." म्हणला. "बघा वर गेली." वरच्या मजल्यावरती जाताना गोळी घातली की तोही तिथं पडला. नंतर हा जो समीर आहे तिथं पिस्तूल घेतली, पोलीस स्टेशनमध्ये गेला, त्यांच्यापाशी जमा केली आणि म्हणला, "याने मी 3 जणांचं संपवलंय, घरी पल्लेत जाऊन बघा." म्हणला. त्यावेळेला पोलिसांना विश्वास बसेना. 17-18 वर्षाचा पोरगा असा म्हणतोय. पोलीस गेले तर हो, तिघं पडली होती. पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी घेतलं ताब्यात आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल केला. आता याला जेलमध्ये पाठवलं. त्यावेळेला त्यानं जी स्टोरी सांगितली ती पोलिसांना ऐकल्यानंतर पोलिसही भावूक झाले, पण काय करू शकत नव्हते. काही लोकांचं म्हणणं होतं की यानं जे केलं ते बरोबरच केलं. काही लोक म्हणायचे की कायदा हातात घ्यायला नको पाहिजे होता, समज द्यायला पाहिजे होती किंवा कायद्याने जे काय आहे ते चालवायला पाहिजे होतं. आता यामध्ये वेगवेगळी मतं असतील लोकांची. तुमचं याच्याबद्दल काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर नक्की करा, चॅनल सबस्क्राईब तर नक्कीच करा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.